दरम्यान विषारी दारूचा पुरवठा हा दापोडीतील संजय नगरमधून सुरू होता आणि या परिसरातील विरका कुटुंबियांच्या अवैध दारू विक्रीचा अड्डा चालवत होते। योगेश वानखेडे हा अवैध दारूचा पुरवठा विरका कुटुंबियांना करायचा। हीच दारू विरका कुटुंबीय ग्राहकांना विकत होते। दरम्यान दापोडीच्या दारू अड्ड्यावरून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोपाळ मुटकरे। पाहूयात। पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरामध्ये 8 जणांचा विषारी दारूमुळे बळी गेला आहे। तर या घटनेत 2 जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे। ज्या ठिकाणी ही विषारी दारू विकण्यात येत होती मी त्या ठिकाणी आहे। हा दापोडी संजय नगर परिसरातील विरका कुटुंबियांचं घर आहे। याच ठिकाणी जे विरका कुटुंब आहे ते विषारी दारू विकत होते असा पोलिसांना संशय आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी विरका कुटुंबियांना दापोडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। तसेच त्यांच्या घराला कुलूप लागलेला आहे। विरका कुटुंबियातील काही जण हे पसार झाले आहेत तर काही जणांना दापोडी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। योगेश वानखेडे नावाचा जो जो पुरवठा करणारा व्यक्ती होता तो विरका कुटुंबियांना दारूचा पुरवठा करत होता आणि विरका कुटुंबीय याच ठिकाणाहून ती दारू आपल्या ग्राहकांना विकत होते आणि याच दारूतून जी विषबाधा झाली असा पोलिसांना संशय आहे। या प्रकरणातील जे दोषी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत। कॅमेरामॅन सुमित भोसलेसह गोपाल मुटकरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।